पुनर्विकासात फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना MPID लावा, आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे प्रस्तावाद्वारे मागणी. ठाणे, मुंबई यांनी संपूर्ण MMR क्षेत्रात पुनर्विकासाच्या नावाखाली हजारो मध्यमवर्गीय कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटणाऱ्या बिल्डरांवर थेट MPID कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची आक्रमक मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकांवर ज्याप्रमाणे कारवाई केली जाते तशीच कारवाई सोसायट्यांची घरं पाडून नंतर भाडे आणि कॉपर्स थकवतात, गरीब रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना थेट आजमीनपत्र गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी, त्याप्रमाणे MPID कायद्यात तातडीनं सुधारणा करण्याचा सविस्तर प्रस्तावही आमदार केळकर यांनी शासनाला सादर केलाय. सध्या अनेक सोसायट्या सद्भावनेने बिल्डरांशी विकास करार करतात, परंतु बिल्डर विकास हक्क मिळवून इमारती पाडतात, सोसायटीच्या FSIचा वापर स्वतःच्या विक्रीसाठी करतात आणि काही महिन्यानंतर सभासदांचे भाडे देणे बंद करतात. यामुळे शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आले आहेत. अनेकांना घरांअभावी आणि पैशांच्या अभावी अकाली मृत्यूलाही सामोरं जावं लागले. या फसवणुकीला दिवाणवाद ठरवून बिल्डर कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत, असा संताप आमदार केळकर यांनी व्यक्त केलाय. आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावात जर एखादा नागरिक 1 कोटी रुपयांचं घर बिल्डरकडे देतो तर ती एक प्रकारची ठेव आहे, त्यामुळे बिल्डरने भाडे न दिल्यास तो गुन्हा वित्तीय संस्थेने केलेल्या फसवणुकीसारखाच मानला पाहिजे असं म्हटलं आहे. त्यामुळे MPID कायद्याच्या कलम 2क आणि 2ड मध्ये सुधारणा करून विकासक प्रवर्तक यांना वित्तीय संस्था मानण्यात यावे आणि सोसायट्यांनी त्यांना दिलेला ताबा ही ठेव मानली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची सुधारणा सुचवताना आमदार केळकर यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत आरोपी बिल्डर संपूर्ण थकीत रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे किंवा पीडित सभासदांना देत नाही तोपर्यंत त्याला कोणताही जामीन मंजूर केला जाऊ नये, अशी कठोर तरतूद या कायद्यात करावी. यामुळे बिल्डरांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करून सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता येतील, असंही केळकर यांनी नमूद केले.